नमस्कार मित्रांनो, सरकारचं कुठल्याही प्रकारचं अनुदानित योजना असेल, ज्या प्रकारे लाडली बहीण योजना आहे त्याच प्रकारे अदर ज्या काही योजना असतात, गॅसची सबसिडी असो, एखाद्या स्कीमचं अनुदान असो किंवा डीबीटी मार्फत महाडीबीटी या शेतकऱ्यांचे अनुदान असो, या योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला आधार कार्डला ज्या बँक लिंक आहेत त्याच बँकला जमा होत असते। मीन्स डीबीटी मार्फत हे पैसे ट्रान्सफर केले जाते। जर एखाद्या व्यक्तीकडे मल्टिपल बँक अकाउंट आहे, जसे की महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, पोस्ट बँक किंवा एखादा प्रायव्हेट बँकसुद्धा जसे की HDFC, अशा प्रकारचे जे बँक असेल आणि तुम्हाला जर एखादा स्पेसिफिक बँकेमध्ये जर ते पैसे पाहिजे असेल, तर अशा वेळेस जे तुमचं आधार कार्ड अगोदरल्या बँकेला लिंक आहे ते नवीन बँकेला कशा प्रकारे लिंक करायचं, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही एखाद्या ज्या योजनेचे पैसे आहेत त्या नवीन बँकेमध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला स्पेसिफिक बँकेच्या अकाउंटमध्ये पाहिजे असेल, तर अशा वेळेस ते कशा प्रकारे लिंक करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सुरू करूया व्हिडिओला। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूया की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे। तुम्ही तुमचा मोबाईलवरती आल्यानंतर तुम्ही जे ब्राउझर यूज करत असाल, इंटरनेट एक्सप्लोरर असो किंवा क्रोम ब्राउझर, त्याला तुम्हाला सर्वात अगोदर ओपन करायचे आहे आणि तिथे तुम्हाला जायचे आहे गुगलवरती। आणि गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला येथे माय आधार अशा प्रकारे टाईप करायचे आहे। त्यानंतर पहिल्याच नंबरची वेबसाईट ओपन होईल, माय आधार। तुम्ही पाहू शकता uidai.gov.in या वेबसाईटला तुम्हाला नंतर ओपन करायचे आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि आधार सर्व्हिसेस अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि तुम्हाला खाली आल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल, आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस आणि आधार लिंकिंग स्टेटस, चेक आधार व्हॅलिडिटी। तर पहिल्या नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस, आधार लिंकिंग स्टेटस, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि वेलकम टू माय आधार आणि लॉग इन बटनचं तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल, तर इथे तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारेल आणि जो कॅप्चा दिसत आहे तो तिथे टाकायचा आहे। तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यावरती तुम्हाला इथे टाकायचा आहे जो की तिथे तुम्हाला इमेजमध्ये कॅप्चा दिसत आहे तो, आणि लॉग इन विथ OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल जो की आधार नंबरला लिंक असेल, त्या नंबरवरती एक OTP जाईल आणि तो OTP इथे आपल्याला करायचा आहे इन्सर्ट। हा OTP इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि अशा प्रकारचं तुमचं जे पेज आहे ते ओपन होईल। तुम्ही इथे तुमचं आधार देखील पाहू शकता, इथे तुमचा जो फोटो आहे तो सुद्धा दिसणार आहे, तुमचं आधार कार्ड आहे कशा प्रकारे आहे ते सुद्धा इथे चेक करू शकता आणि बरेचसे जे फॉर्म आहे, बरेचसे ज्या सर्व्हिसेस आहेत ते या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता। आधार डाउनलोड करू शकता, अपडेट करू शकता, बायोमेट्रिक लॉक वगैरे करू शकता। तर आपल्याला मेन चेक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस, तर इथे अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅप हॅज बीन डन, आणि इथे तुमच्या बँकेचं नावसुद्धा दिसणार आहे। बँक सीडिंग स्टेटसच्या पुढे अशा प्रकारे तुम्हाला ॲक्टिव्ह आहे म्हणून तो सुद्धा दिसणार आहे आणि तुम्ही केव्हा हे लिंक केलेलं होतं ते डेटसुद्धा दिसणार आहे आणि कुठल्या बँकेला लिंक केलं होतं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। जर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल तर तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेला लिंक आहे। तुमचं आधार जर तुमच्या बँकेला लिंक नसेल तर इथे ही इन्फॉर्मेशन दिसणार नाही आणि इथे ॲक्टिव्ह स्टेटस जे आहे ते सुद्धा दिसणार नाही आणि इथे तुमच्या बँकेचं कुठल्याही प्रकारचं नाव इथे दिसणार नाही। तर मित्रांनो, या पद्धतीचा यूज करून तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता। परंतु आता जर तुम्हाला स्पेसिफिक बँक चेंज करायची असेल, जसे की माझं जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की पोस्ट बँकेला अकाउंट लिंक आहे, परंतु आता मला जर माझे पैसे महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकेला पाहिजे असेल तर ते कशा प्रकारे चेंज करायचं, तर याकरता दोन प्रकारच्या मेथड येतात। ज्या व्यक्तीला तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हे चेंज करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा चेंज करू शकता। बऱ्याच व्यक्तींना ऑनलाईन पद्धत येत नाही, ज्याला आपण इंटरनेट बँकिंग म्हणतो। ज्या व्यक्तींना इंटरनेट बँकिंग यूज करता येते त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन, ज्या बँकेच्या इंटरनेट बँकिंगच्या वेबसाईटवर जाऊन तिथे आधार सीडिंगचं ऑप्शन असतं, त्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा असतो आणि तुम्हाला एक OTPद्वारे तुमचं आधार जे आहे ते बँकेला सीड करता येतं। हे झालं इंटरनेट बँकिंग थ्रू। परंतु बऱ्याच व्यक्तींना इंटरनेट बँकिंग जमत नाही, प्रत्येकाला इंटरनेट बँकिंग जमेल अशी गोष्ट नाही। त्यामुळे तुम्ही ब्रांच व्हिजिट करून देखील
हे काम करू शकता। तर तुम्हाला सर्वात अगोदर एक फॉर्म लागेल। तसं तर मित्रांनो प्रत्येक बँकेमध्ये आपापला जो बँक सीडिंग आधार सीडिंगचा फॉर्म असतो तो मिळतो, परंतु तुम्हाला जर बँकेत गेल्यानंतर हा फॉर्म मिळत नसेल तर हा फॉर्म मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे। हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायची आहे। याची जे लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेली आहे आणि सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ह्या फॉर्मची लिंक मी दिलेली आहे, त्यावर क्लिक करून हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता। तर हा फॉर्म आहे हा सर्वात अगोदर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर ज्या बँकेला तुम्हाला आधार सीड करायचं आहे, मीन्स आधार लिंक करायचं आहे, इथे तुम्ही पाहू शकता सीडिंग आधार नंबर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे। तर ज्या बँकेला तुम्हाला आधार नंबर लिंक करायचा आहे तर ते ब्रांचचे नाव आणि ते बँक कोणती आहे ते इथे वर लिहायचे आहे, टू द मॅनेजर या ठिकाणी। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अकाउंट नंबर लिहायचा आहे, तुमचं अकाउंटवर असलेलं नाव लिहायचं आहे आणि इथे परत तुम्हाला तुमचं अकाउंट नंबर लिहून हा जो फॉर्म आहे पूर्णपणे व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे। यामध्ये जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आहे, तुमचं आधार कार्ड वगैरे इथे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार कार्डची एक कॉपी अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे। जिथे तुम्हाला तुमचं अकाउंट नंबर विचारलेला आहे तो अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचं जो आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे आणि हा फॉर्म साईन वगैरे करून तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये द्यायचा आहे। सोबतच तुमचा जो अकाउंट डिटेल आहे, पासबुकची झेरॉक्स एक सोबत जोडायची आहे, सोबतच आधार कार्डची एक झेरॉक्स जोडायची आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर याला जे डॉक्युमेंट तुम्हाला मी जोडायला सांगितले आहे, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स, हा फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुमचे जे आधार कार्ड नंबर लिंक करायचा आहे त्या बँकमध्ये नेऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर हे बँकचे प्रोसिजर 2 ते 3 दिवसात होऊन जाते। त्यानंतर तुमचं बँक अकाउंट लिंक झाले की नाही ते कसे माहिती पडेल, तर ज्याप्रमाणे तुम्ही अगोदरच तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे ते चेक केलेलं होतं, त्याच पद्धतीने तुम्ही 2 ते 3 दिवसानंतर परत चेक करायचं आहे तुमचं आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट चेंज झालं की नाही। तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।